I love you, Rashmi. हे महाराज अजून झोपूनच आहे. बाबा दिवस उजाडला तरी झोपाच काढा. पेपरवाला काय साला पेपरवाल्याला पण माज आलाय बघा. अरे भिकाऱ्यासारखा उडवतात. कठीण आहे रे बाबा. आजचं भविष्य तरी बघूया. अरे वा प्रिय व्यक्तीचा सर्वात वा 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 वा. रश्मी, I love you. हो रश्मी, मी तुझा मित्र. हे महाराज बघा रात्रभर मोबाईलवर चॅटिंग करत बसतात आणि दिवस उजाडला तर दिवसा ढवळ्या स्वप्न बघतात. आणि काय म्हणे मी तुझा मित्र. या गाडवाला काय माहित हा तिचा कितवा. बसा बोलत जाऊ दे आपण आपल्या आंघोळ करून घेऊया. तुम्ही बसा स्वप्न बघत. मी तुझा मित्र. आई 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 आता आठवली. मगाशी स्वप्न बघत होता
बाईची ए चल बाईची नाही. बाईची स्वप्न बघत नव्हता, बाईची स्वप्न बघत नव्हता, मग माझा टॉवेल ओढून काय दर्शनाला लागला. खरं सांग, कोण आहे ती? आता सापडलंच आहे तर कबूल करतो. सांग सांग कोण आहे? बन्या माझ्या स्वप्नात ना माझी ड्रीम गर्ल आली होती रे. ड्रीम गर्ल म्हणजे ती हेमा मालिनी. अरे रे 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 काय परिस्थिती आली तुझ्यावर. अरे ही केवढी, तू केवढा, चाल्या वयाचा तरी विचार कर. अरे त्या धर्मेंद्राला जर कळलं ना तर वरून असं विमान घेऊन खाली येईल. आणि असं गळ्यात घेईल. अरे अरे हे बाबा ती हेमा मालिनी नाही रे. आपली ती आपलं जॉईन अकाउंट आहे. ए बाबा आपली म्हणजे माझी. अच्छा पण ती आपली माझी आपली कोण? रश्मी. अच्छा अच्छा रश्मी टिपणी. ए ती काढून नाही रे. रश्मी रश्मी चिटणीस. चकली पण नाही रे. रश्मी पारसनीस. अच्छा हा पारसनी हा. म्हणजे आपल्या खानवनांची कन्या. हो ना. अवघड आहे, अवघड आहे, अरे पारसनीस. अवघड आहे, अरे पारसनीस. अवघड आहे. अरे बाबा पारसनीस. अरे बाबा तुझं अवघड आहे. गणोजीराव, अहो गणोजीराव, तुम्ही जिला आपली ए माझी. आपली हा आपली आपली रश्मी म्हणताय ना, हं. ती आपल्या घारुवानांची एकुलती एक कन्या. हो. ज्या घारुवानांच्या बाप दादाने ही मोठी एवढी इस्टेट उभी केली, त्यांच्या कमाईवर चाळीचं नाव आहे ठेवलं DSP चाल. आता त्यांच्या घराण्यात कोणी साधा सिक्युरिटी पण झाला नाही, चाळीचं नाव काय DSP चाल. या चाळीचा इतिहास मोठा आहे. ए बाबा मला त्या पोरीचा भूगोल पण नको आहे. तू तिच्या काय इतिहासात दाखवाय. गणोजीराव, मीही त्याच विषयाकडे वळतोय. गणोजीराव, तुम्ही जिला आपली रश्मी म्हणता, माझी. तुमची रश्मी म्हणता गारवानाची कन्या, तुम्ही जिला आपली रश्मी म्हणता. गणोजीराव, ज्या घारवानांनी आपल्याला इथं राहायला निवारा दिला, डोक्यावर छप्पर दिले, त्या परमपूज्य घारवानांच्या वंशजावर वाईट नजर ठेवताना तुमच्या डोळ्यात निकाले कसे नाही गेले. अरे कसा तुझ्या कपाळ करंटा निघाला रे. अरे तुला माझा मित्र म्हणताना मला लाज वाटते रे. तुझ्या तोंडी एवढी सौजन्यपूर्ण भाषा. व्हरायटी जास्त झाली नाही. त्याला कालची सुचली नाही. अरे व्हरायटी. मी काय म्हणतो, मी तसा आहे हो हो अवगुणवंत, शीलवंत, शिलाजितवंत, चारित्रवान पुरुष. हो चारित्र्यवान पुरुष. आधी पूर्ण कपडे घाला, अच्छा, तुमचं चारित्र्य उघडं पडायचं. चारित्र्यवान पुरुष. याला मला मित्र म्हणायला लाज वाटते, लाज. मी काय म्हणतो, काय तुला अख्ख्या गावात कोणी दुसरी भेटली नाही? चाळीकडे डल्ला मारायला गेला, ती फक्त इझिली अवेलेबल. काय ती फक्त इझिली अवेलेबल. अवेलेबल हा अवेलेबल. लेवल लेवल रेडीमेड हा. ऐकतं भेटेल ते फक्त ओरबाडायचं. बन्या तुला माझं प्रेम नाही कळणार रे. गण्या, तू म्हणतो मला तुझं प्रेम नाही कळणार. गण्या आपण किती वर्ष एकत्र राहतोय आणि तू म्हणतो माझं प्रेम नाही कळणार.
बन्या, अरे माझं खरं तुझं प्रेम आहे रश्मीवर. हो म्हणे खरं तुला प्रेम आहे रश्मीवर. अरे तुम्ही साधे मजनू होत ना. प्रेम करा फक्त स्वप्नात. सत्यात उतरायचं एकही चिन्ह दिसत नाही. आणि जर जर तुमचं स्वप्नातलं प्रेम सत्यात उतरायला गेलात ना तर तो दान रेडा धारुवना तुझ्या छाताडावर बसले आणि बरगड्यांचा तुला भुगा भुगा करून टाकेल. बन्या, साल्या सकाळी सकाळी जे शुभोबोल सकाळपासून नुसती नकार घंटा वाजवलं नाही. घंटा ए, अरे माझ्या बोलण्याने काय होणार आहे. माझ्या अशुभ आणि शुभ बोलण्याने काहीही होणार नाही. आता हेच बघ ना. ती आपली रश्मी, माझी ती आपली रश्मी, हा तू आणि तुझी रश्मी हा. एकाच वेळी एकाच दिवशी एकाच कंपनीत कामाला लागणार. हो ना. हो ना. हा. मग आता ती कुठे आणि तू कुठे. ती दुसऱ्या मजल्यावर, मी तळ मजल्यावर. अरे मजले मजला तू मजला काय सांगतोस. मग अरे ती तुझ्याबरोबर एकाच कंपनीत कामाला लागून ती आता तुझ्या कंपनीत चीफ एक्झिक्युटिव्ह तुझ्या कंपनीत आहे हा. ना चीफ एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह. हा टिव हा ती आणि तू बसलाय अजून ए, पेपर पडेल. पण हा, तू बसलाय अजून खटाक करत. बन्या, तुला आतली कोण नाही माहिती. मगाशी आंघोळ करताय. अरे बाबा, ती नाही रे, मग? नोकरीतली सांगतोय मी. आईला नोकरीत हा. अरे आमचा बॉस आहे ना मिस्टर संदीप साधू. म्हणजे त्याचं नाव आहे संदीपलाल धीरजलाल साधू. आम्ही सगळे त्याला संदीप साधू म्हणतो. अरे एक नंबरचा छत्र्या रे छत्र्या. चला बायकांनी छत्र्या पळवतो की काय. नाही रे, अरे एक नंबरचा कंपनी. अच्छा असं आहे. आमच्या कंपनीत ना बायकांना पटापट प्रमोशन मिळतात. अरे बापाला डिवोशन असणार. हा. अरे भरपूर पुरी फिरवतो ऑफिसच्या. चांगली चांगली मुलं नुसती नोकऱ्या सोडून जात आहेत. अरे रे हो. म्हणजे बायकांना प्रमोशन हा. बाप्याला डिमोशन हं. आणि तुझ्या त्या संधी साधूला लूज मोशन. काय ना खाली वाजले किती बघा. ऑफिसला जायचं. अरे हो, हो. आमच्याकडे इमर्जन्सी त्यांना सक्त मनाई आहे. हा, पण ते पण फक्त पुरुषांसाठीच. बरोबर आहे पुरुषांना दिवस गेले. हा? पुरुषांचे चांगले दिवस गेले हं. आणि बायकांचे चांगले दिवस आले. हा. लाडकी बहीण 1500 आता मजा केवायसी करत. आई अण्णा मी निघाले हा. हे कन्या कन्या हे कन्या ही तुझी ती ड्रिंक निघाली. काय सारी दिसते रे. टिकटॉक आणि टाइम टू टाइम निघाली. लवकर ये कन्या, लवकर ये. अरे ती एक्सप्रेस गेली. तुझी मालगाडी कधी जाणार. ए यार. अरे, ओझा मुंडे. ओ ओझा मुंडे. ला, 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 ला. बन्या, बन्या तू माझा खास मित्र ना रे. हो खास. मग तू माझ्यासाठी काय करू शकतो. जीव खास मित्र ना रे. हो खास. मग तू माझ्यासाठी काय करू शकतो. जीव देतो जीव. नको एवढं नको. अजून काय करशील. अजून हा. जर तुझ्याशी कोणीच लग्न नाही ना केलं हा. तर मी लग्न केलं. आता एक काम करतो सागर. आपले घर मालक घर ना हो हळूहळू जीवाकडे वर येतात. कालच भेटले होते. हो, ते आपल्याला भाड्याचं विचारतील. हा. त्यांना काहीतरी सांगा आणि कटवली चालेल. मी काय सांगू. त्यांना सांग मुद्दा देतो. काय सांगितलं. सांग मुद्द्यावर देतो. आज मंगळवार आहे. काहीतरी अरे पण सांग. मी कन्या काय यांचं गोपा ना मम्मा. जा राजे जा. शत्रूनं खिंडीतच गाठला. आता आमच्या कानावर 2-3 तोफांचे आवाज आले तरी निदान बाहेर या. अरे देवा काय करणार. आली या भोगासी असावे सादर. केले ना चादर पडावे धरतर. आयाचे धोतर ओढताय. कोणाचे धोतर ओढताय. अण्णा हा? उखळतय ना. कळतंय. अहो इकडे तर म्हणे बऱ्यापैकी थंडी पडले. ओ तिकडे तर बर्फ पडतोय. कुठे काय ते हो
अहो ते नाही का हो अहो क क क क वरून काहीतरी आहे हो कोळंबे कोळंबे अहो, कोळंब्यात कसा बर्फ पडेल हो कोळंब्यात आपली त्रिमुखी देवी नाही का मग तुमच्या गोळ्या 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 चालू आहेत ना? हो हो गोळ्या अगदी व्यवस्थित चालू आहे अहो रोज पथ्य पाणी सुद्धा करतो अरे वा वा अहो रोज सकाळी उठून धावायला जातो अहो कुणाच्या मागे कशाला माझ्याच मागे लागतात ती गल्लीतली कुत्री हो, आली की काय थांबा. हट हट गेली 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 ना तुम्ही वर काय करताय व्यायाम व्यायाम करत जा आता नाही करणार काय वर गेल्यावर करणार नाही व्यायाम करत जा तब्येतीला चांगला असतो हो फॅमिली पॅकचा सिक्स पॅक पाहिला पाहिजे अहो वर जाऊन काही व्यायाम करणे मला शक्य होत नाही मी आपला आहे आता खालीच व्यायाम करतो अहो मग फळं खातो दूध पितो केळा हा? केळ्याचं का हा. केळी खात जा तब्येतीला चांगली असते केळी खातो अहो काश्मीरची सफरचंद म्हणाल तर काय काय एकदम गोड गोड अरे वा हो हो, हो आठवलं अहो मागाचं ठिकाण आठवलं अहो काका काश्मीर काश्मीर हो 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 काश्मीरचा प्रसंग खूप तिखट आहे काय? गोळीबार होतो डिस्टाव 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 काश्मीरचं काय हो गोळीबार होतो तुमच्या गोळी लागेल हा काश्मीरला काय चालू आहे आता अहो इथं काय करताय माझी अगदी चाळ सुटून झाली हे म्हणतात ना ठाके गावाला वळसा अहो चुकीच्या म्हणी वापरत जाऊ नका हो काखेत कळसा आणि गावाला वळसा असं आहे ते बरं पण तुम्ही इथे काय करताय ते हो 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 मी ते काय करतोय तुम्ही ना हो वळणा असं काय करताय मगाशी नाही का म्हणाला काय? काकूंना घेऊन तुम्ही काश्मीरला हनीमूनला जाताय म्हणून हो हो मी असं कुठे म्हणालो मगाशी म्हणाला अहो असं कधी म्हणालो मी काय असं म्हणालात तुम्ही असंच म्हणाले ते असेल 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 किती वर्षात कुठं गेलो नाही अरे अरे. लहानपणी नेहमी म्हणायचे मोठी झाल्यावर फिरायला जाऊ कुणाच्या तुमच्या अहो माझ्या नाही हो रश्मीच्या मग गेला नाही का गोट्या हा? अहो, गोट्या झाला ना हा, अच्छा, झाला. आता म्हणतात तो मोठा झाल्यावर जाऊ अरे रे अहो, चार चौघात गोष्टी काही बोलायच्या असतात का तुम्हाला एवढं सुद्धा समजत नाही मग जायचं ना कडे काश्मीरला काश्मीरला चला येताय काश्मीरला चला तुम्हाला घेऊन जातो तुम्ही येताय काश्मीरला तुम्हाला घालतो तिकडे सफरचंद कापून कापून चला 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 तुम्ही येताय ना काश्मीरला चला चला आमच्या कष्टाची काही काळजीच नाही अरे रे एवढं करकर करायचं आणि म्हणतात ना गाडवाला गुळाची चव काय चुकली का परफेक्ट पहिल्यांदा बरोबर म्हणला येताय ना जा हो आले येते हा या काश्मीरला जा अरे भगवान. बघा या वयात काश्मीरला हनीमूनला आणि तुम्ही बसा नुसते मोबाईलवर चॅटिंग करत गण्या ये गण्या अरे घालवांना गेले विशाल भाई ये आणि रिकामा नको येऊ जरा चहा नाही तर कॉफी आण जाऊ, जाऊ. हाय. आईला तुम्ही तू अशी समोरी आणि आपलं वय काय आपण करतो काय का शाळेत आली हे असं काय करतोस रे मी इथं तुझ्यासाठी आले ना माझ्यासाठी वा वा. काय आणलं काय आणलंय काय आणलं मला काय माहिती आईला तो कमी भारी आहे. एकदम भारी अगं मागच्या वेळी मोबाईल दिलास तो रिचार्ज सकट आणि आता स्टोर तुझी रॉकेल सकट वा क्या गिफ्ट है यार गिफ्ट नाही रे घरात पडून होता म्हणून उसना दिला अगं पण तुझा बा अप्पा 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 ना कळत र की चाळ घेतली डोक्यावर त्याची काळजी तू नको करूस रे मी आहे ना आखिर दोस्ती की है निभानी तो पडेगी ही मैंने प्यार किया है हाँ?
मैंने प्यार किया मला डायलॉग आहे मम्मी अरे तुझा फिल्मीपणा वाढतच चाललाय टाइमपास सोड आणि दुनियादारीकडे वळ दुनियादारी अरे मग सिटी प्राईडला लागणार बरं, बघायला जायचं का तुझी आयडिया लय भारी मम्मी तुला किस्सा खाली तो कधी असतोय भरलेला हे common आहे. काळजी तू नको करूस रे मी आहे ना अरे हम है तो फिर क्या गम है आयला कमी आयला तू म्हणजे ना या पाण्याला लागली लॉटरी हो ना ओ बाळमुंडे कमी ओ गोजमुंडे कोण आहे का? चाळी झाली फेरीवाल्याची संख्या वाढली आहे ना अरे अप्पा अरे अप्पा आपल्या गणपती बाप्पा अहो बाळमुंडे आजच्या वर्तमानपत्राचा अंक मिळेल का हो तुमच्याकडे? अगे काय का हा? बोलतो मी तू काय करतेस इथे समाजसेवा म्हणजे सोशल वर म्हणजे सोशल तेवढाच वर अहो अप्पा काय नाही काय होतं साडीवर फिरत होते हा कोणी स्टो देता का स्टो कोणी स्टो देता का स्टो हा मग त्याचं काय मग मी म्हटलं आपल्या घरात एक आहे परशू तर द्यावा पुसना आणि तो हिरो केले भरलेला अरे बापरे रॉकेल सुद्धा आहे वाटतं निदान मला विचारायचं तरी हो होतं त्यांना विचारायचं तरी ना तुमचं काय चाललंय माझ्या मागे मागे हा? कसं काय करते त्यांच्या मागे मागे अरे आपल्या घरची सर्व संस्कार शिस्त विसरलीच विचारलीस की काय हा? विचारलीस तुमचं काय चाललंय माझ्या मागे मागे काय बोलताय पाठिंबा देतोय व्हायलाच पाहिजे झालंच पाहिजे मिळालाच पाहिजे हा मी काय म्हणते तू काही म्हणू नको खाली चाली हो आधी अप्पा पण ऐकून तरी घ्या खाली चालती हो आणि मी काय म्हणते चल खाली चालती हो आय म्हणजे काय झालं आई कचरा गेला हो डोळ्यात कचरा गेला हो हा डोळ्यांचा वापर योग्य ठिकाणी झाला नाही ना की अशीच दुर्घटना घडते ते जाऊ दे आता तुम्ही स्टोव नेताय की देताय स्टो हवाय हवाय म्हणताय तुम्हाला द्या. मग ठेव हा. उद्याच्या उद्या मात्र सिलेंडरची व्यवस्था करा हा हो हो तर तशी आम्हाला देखील थोडीशी सामाजिक जाणीव आहे हो म्हटलं हो आप्पा आप्पा तुम्ही चोर आहात हा हो हो थोर आहात अहो तुमच्यासारखं व्यक्तिमत्व या चाळीला लाभलं ना हे चाळीचं आणि आमचं परमभाग्य तुमचे आणि आमचे ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू पुरेपुरे असू दे हा हा काहीतरी म्हणून असू दे हो, काय म्हणून? सर्व ठीक आहे पण मात्र पुढच्या वेळेस व्यवस्था करून ठेवा हा, येतो आम्ही हो हो या या हीच कारके आहे. अरे बघत जा ना हा? अरे ते छोटे पारसनी हो हो अरे चाळ आपल्या बापाची जाय नव्हे का बरोबर आहे बरे पण आजूबाजूला बघत जा येता जाता हा, येतो आम्ही ये गण्या ये बन्या ये तुमच्या गण्या कोण आणि बन्या कोण दे रोज लोचा होतो ना एकदा का ते थलवानी मला सांगून टाका तुमचा गोत गण्या कोण आणि बन्या कोण मला हा लोचा नाही माहिती का अरे वा 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 गोद्या आलाय चकाली चकाली गोत्या आलाय छकाली छकाली ये तुझला रे गण्या ए दादा दादा म्हणला का तो पुद 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 फुगेवाला गेला ना सकाळी पुगला ते पुद पुद मुलं तुला पुढे म्हणायचं हा पुद ए भाद्या
बहादरचा विचारायला आलो होतो राहिले का अरे कुठे पत्ता आहे तुझा भादर कधी येणार भादर हा हं, हं. ए बन्या ए बन्या दादा हा. अरे तुझ्या हातात कुठे अरे मग भादर कधी देणार भादर बन्या तुझा भादर त्याच्याकडे बन्या तुझा भादर त्याच्याकडे काना कुणा नाही हा काना कुणा नाही जे काय बोलायचं ते फक्त बोला फक्त बोला आले फक्त बोलाले तुला स्पष्ट म्हणायचं आहे हा फक्त आम्हाला फक्त भादर कधी देणार गोट्या जरा अडचणीत आहेत रे काय गोट्या मी जरा अडचणीत आहे रे हा तुला माहीतच आहे ना माझी नोकरी तुझी ताई तर तुला सांगतच असेल ना हो सांगते ना हे काय सांगते रे हे नोकरीबद्दल सांगते हा. तुझ्याबद्दल नाही तेच मी खूप अडचणीत आहे नोकरी म्हणजे आता जाईल की उद्या जाईल तेच माहिती काय सांगू गोट्या तुला माझी कहाणी बस सकाळी सकाळी अशी गलबदरीत असताना ऐकून दिवसाचा कोळसा करू नको मी आता जातो भाज्याचं जरा लवकर बघा येतो हा ए भाज्याचं जरा लवकर बघा येतो काय झाले दिवस आहे अरे कोणीही कुठलाही गोट्या सोट्या उठतो सगळं चालत येतो आणि ह्यांच्या कपाळात घालून जातो देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबरास नाही सांगा नियतीचे पासे कधी उलट तर कधी सुलट किशोर गोलकुंडे इथे राहता तर तुम्ही हो बॉस सध्या तरी आम्ही इथेच राहतो नाईस प्लेस तुम्ही उभे का या इथे बसा ना नाही नको माझा वेळ खूप महत्वाचा आहे यु नो टाइम इज मनी बॉस 2 मिनिटं मी पटकन चहा नाही नको खरं तर मी रश्मीसाठी इथे आलो होतो या DSP चाळीत तुमच्या ब्लॉकवर यायची माझी मुळीच इच्छा नव्हती पण मिस रश्मी कुठेतरी बाहेर गेले त्या अद्याप आल्या नाहीत म्हणून यावं लागलं तुमच्या आग्रहाखातर नियतीचे पासे कधी उलट तर कधी सुलट पण मिस रश्मीकडे काही विशेष काम विशेष असं काही नाही पण एशियामधला सर्वात मोठा फॅब्रिक अँड टेक्सटाईल इंडस्ट्री मधला सेमिनार विशेष कॉन्फरन्स यावेळेस दुबईत होणार आहे आणि जगातल्या मोठमोठ्या कंपनी त्यामध्ये सहभागी होत्या मागच्या वर्षी सुद्धा आपण प्रयत्न केला होता पण जमलं नाही यावेळेस संधी चालून आले नियतीचे पासे कधी उलट तर कधी सुलट अभिनंदन बॉस त्याच कॉन्फरन्ससाठी मी माझ्यासोबत मिस रश्मींचं नाव रिकमेंड केलंय आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या स्टाफ मेंबरला अशा गुड द्यायला मला किती आवडतं हो हेल्पिंग नेचर रिलेशन डेव्हलपमेंट हाय भैया केव्हा आलास आणि हे काय बऱ्या कुठं आहे अगं ये मम्मी तू आत्ता कशाला आलीस बन्या नाही करत तू जा बराच वेळ झालाय ना मग येईल इतक्या मी एक काम करते मी इथेच वाट बघते डोंट वरी मार्वलस अगं ये पण ब्युटिफुल हॅलो यंग लेडी हाऊ आर यू सेंद्रे हा हे माझे बॉस आहेत ते बॉस ओके माझं इंट्रोडक्शन मी सेल्फच करून देतो माझं नाव संदीपलाल धीरजलाल साधू उसवलेले अँड टाके कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि या सर्वांचा बॉस बॉस ही पमी म्हणजे प्रमिला आमचे शेजारी पेंडसे काका आहेत ना त्यांची मुलगी वा असं सौंदर्य
आणि या चाळीमध्ये तुम्ही अरे अशा सौंदर्याला तर बंगल्यात असायला हवं होतं, गाडीने फिरायला हवं होतं. पण नियतीचे भासे कधी उलट कधी सुलट. तुम्ही बन्याने आता काय काम काढलं? अरे काही नाही, आमच्या कॉलेजची ना ट्रिप चालली माथेरानला. लय आयटमला पण सोबत घेऊन जावं. अरे तितकाच टाइमपास रे. आणि पोर पोरी ही खूप खुश होतील बघ, म्हणून म्हटलं घेऊन जावं. माथेरान, वा, नाईस प्लेस. खूप रोमॅन्टिक ठिकाण आहे ते. बॉस अहो वाजले बघा किती. तुम्हाला ऑफिसला नाही का निघायचंय? चला निघूया. तसा लेट झालायच, पण आता लेट झालाय तर थोडं थांबावं म्हणतो. चांगल्या चांगल्या ओळखी होत आहेत तिथे. आणि तसंही तुमच्या मित्राला सुद्धा भेटून जाईल म्हणतो. तुम्ही 2 कप चहा टाकलात तर चालेल, ते तुम्हाला पण आता तर 3 कप टाका. बरं नियतीचे पासे कधी उलट तर कधी सुलट. चहासाठी साखर संपली. बनवावी लागते. मिस्टर गोजगुंडे, तुम्हाला उशीर होतोय. तसं माझ्याकडेही खूप वेळ आहे. निघताय ना? पण काय नाव म्हणाला तुम्ही? प्रमिला ना? म्हणजे PRAMILA, 7 लेटर्स. खूप भाग्यवान आहात तुम्ही. लवकरच एका धनाढ्य जोडीदाराचा तुमच्या आयुष्यामध्ये योग दिसतो. काय म्हणताय का? हो. तुम्हाला भविष्य कळतं? हो, कोणाचाही हात बघून मी अगदी इत्तमभूत भविष्य सांगू शकतो. माझा पण हात बघा ना. हो नक्की. वा, काय हात आहे. पावभाजीच्या पावासारखा एकदम लुसलुशीत. हो, भविष्य सांगताय काय? का? अरे काय चाललंय काय? अरे चक्क माझ्या रूममध्ये माझ्या पमीचा हात पकडतो. अरे तू रावण आहे की दुर्गा? ही पत्नी तुमची? अरे पत्नी नाही रे, पमी पमी. हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यु नो, ए तू जर गेलो असलास ना तर मी टाटा नेलो. माझ्या हात पकडतोय. अयो. बरं काय करतोस हे तू? ए, तू गप्प बसा, गप्प बस. ह्याला ह्याचा हात पकडते. अरे नाही रे बऱ्या बऱ्या माझं ऐकून तरी घे. काय ऐकून घे, काय ऐकून घे. अरे पहिलं प्रेम केलं ते का बेवफावर. बेवफा बेवफा. पहिला कॅच पकडला तो पण नो बॉलवर. बेवफा बेकदर बेदुरिस्ता. अरे बऱ्या काय बोलतोयस काय हे तू? अरे माझं ऐकून तरी घे. ए तू गप्प बसा. मी तुझ्याशी बोलत नाही तर DNA ठेवून. पहिला पण आपण बाईक करून हात नाही उचलत. पण मी तुझ्याशी का बोलतोय? मी ना याला अरे ये. हो तसं काही नाही आहे. हो, तसं काही नाहीये. मग कसं आहे? कसं नाही मग कसं? हे तुला ना यार याला काय करू? हे बघ हे वाटाण्या फुटाण्या पेटाण्या हे तुला ना तर टाकून दिलं मी. ए सांग ना. हा कोण बॉस? हा बॉस, हा बॉस. ए तू कुठल्या टोळीचा बॉस आहेस रे? कुठल्या टोळीचा बॉस आहेस? अरे हे बघ तुला तुझ्या टोळी सकटनं असं फेकून दे. हो, कुठला बॉस? कसली टोळी? का त्रास देताय मला तुम्ही? हो ताई, तुम्ही तरी सांगा ना. ताई म्हणतो तिला, ताई म्हणतो नाटक करतो तिच्याशी. मग आता आई म्हणतो, पण मला वाचवा याच्यातून. ए तुला असं सोडणार नाही. बघ हे तुला शिक्षा देणार. हे बघ हे चल उठा बसा, उठा बसा काढ. ओके. ए माझ्या कांदारांना सांगितलं तुझ्या कांदाने उठा बसा काढ. आज मी मास्तर काढ उठा बसा. 1 ते 100 उठा बसा काढ. अरे काढ ना. उठा बसा काढ. हे बघ असं 1 2 3 उठा बसा काढ. वा नियतीचे भासे कधी उलट तर कधी सुलट. तुला उलट करून टाकी ना तू. उठा बसा काढ. तू बस. अरे हे मोठं हा काय करतोस काय? याला उठा बसा काढायला लावतो. अरे हे बाबा माझी बॉस आहे अरे ते boss. याला टिकरीत बॉस हात पकडतो कमीचा. अरे बाबा बॉस छत्र्या छत्र्या छत्र्या. बॉस बॉस सॉरी हा. मी
एक्सक्यूज मी बॉस. मी तुमचे दोन देतो कपडे. ही बाबा, इकडे वाच वाच स्वामी हा बोल म्हणजे याचा ना काहीतरी गैरसमज झाला होता. गैरसमज झाला होता. मिस्टर गोजगुंडे, या गोष्टी मी लक्षात ठेवी आणि वेळोवेळी याची तुम्हाला जाणीव करून देईल. लक्षात ठेवा, नियतीचे फासे कधी उलट तर कधी सुलट. जस्ट वेट अँड वॉच. तो काय वाचायला सांगून दिला? अरे वाच 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 म्हणजे आयला धमकी दिला. ए चला हे धमकी देतो. ए, बन्या बरं काय केलं सर? काय केलं? मी काय केलं? अगं खुशाल त्याला चिकटून बसली होती. भावा बहिणीच्या प्रेमाच्या नात्यात आडवा आलो नाही. आता हात देऊन बसली होतीस. अरे ते बॉस आहेत बॉस. ते माझे भविष्य सांगत होते. भविष्य? अगं कसलं भविष्य? हे बघ कमी, तू लक्षात ठेवा, आजपासून तुझा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ जे काय आहे ना, ते फक्त मी आणि मी आहे. चला कुणी आयरा गैरा येतो आणि तुझा हात पकडतो. त्याने मला स्पर्श केला म्हणून तुला राग आला? सोड ग तो विषय, मला नाही बोलायचं त्याच्याशी. सांग ना, त्याने मला स्पर्श केला म्हणून तुला राग हो आला? हो म्हणून मला राग आला. का? का? काही प्रश्नांची उत्तर मिळत नसतात, पण ती शोधावी लागतात. मला उत्तर मिळालंय. सगळं मगाशी पूल बसलायस तू. आज मला कळलं. नाहीतर मला कळलंच नसतं की मला कुठल्या हाती हात द्यायला हवा. माझी काळजी घेणारा, मला जपणारा तुझा हात. आज मला कळलं की बन्या फक्त एक माझा मित्र नाहीये. तुम्ही तसं तर मी तुला मी तुला गुणगुणू लागलो. नाही कळले कधी
तुम्ही जो आमचा स्टोव दिला होता हो त्यात सध्या आमचा सिलेंडर देखील गॅसवर आहे त्याचे प्राण कधी जातील याची शाश्वती नाही. म्हणजे तुम्हाला स्टोव हवाय तर बरोबर ओळखलं आता कशाला यायला हवं मिस्टर बाळबुद्धे. आमचा स्टोव सुस्थितीत असेल अशी आम्ही आशा बाळगतो. आप्पा हा घ्या तुमचा स्टोव. सुस्थितीत आहे सुस्थितीत आहे या आता स्टोव सुस्थितीत आहे या आता. पण तुमचा जर टोमणा जर हा स्टोव बद्दल असेल समजलात का आणि तुमच्या बिघडवलेल्या इस्त्री बद्दल म्हणत असाल तर मी अजिबात ऐकून घेणार नाही सांगून. कारण त्या दिवशी त्या एमएससीबीचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता त्या दिवशी त्या एमएससीबीचं व्होल्टेज सारखं तुमची स्त्री बुक झाली तर आमचा जरा देखील दोष आणि त्याबद्दल मी सगळा शब्द देखील ऐकून घेणार नाही सांगून ठेवतो. पण आता मी तुम्हाला दिलाय ना बुक आपला स्टोव. या तुम्ही. या प्रथम तुम्ही द्या आता काय ते भाडं काय आप्पा गंमत करता तुम्ही पण. हो खरंच सांगतो. अहो स्टोवचे 250 आणि रॉकेलचे 250 देताना भरलेला होता. आम्ही आता नेताना मोकळा झालेला दिसतो. आप्पा आता माझ्याकडे नाहीयेत 500 रुपये नाहीयेत माझ्याकडे आता. मी काकूकडे देतो ना पाठवून. काकूकडे हा काकूकडे देतो. या काकूंचा काय आला संबंध. भाडं मी ठरवलंय ना काय पण मी देतो. आणि आमच्याकडे बायकांना डोक्यावर बसवायची सवय आहे सांगून ठेवतो. त्यामुळे भाडं हे तुम्हीच दे समजलात ना. आप्पा देतो मी खरंच देतो. आप्पा उद्या देतो. अरे वस्तू घेताना तुम्ही मागे पुढे बघत नाही ना हा? आणि कुशा तोंड भर करून बोलता फाडो नाही म्हणून. हे पहा या वेळेस मी निमटपणे जातो पण पुढच्या वेळेस फाड घेतल्याशिवाय जाणार नाही सांगून ठेवतो. हा येतो मी. चला आता ही नोकरी तर गेली पुढल्या आठवड्यात दुसरी शोधायला हवी. एक्सक्यूज मी रश्मी अण्णाने चावी ठेवली का इथे. चावी ठेवली का अण्णांनी. बरं निघते मी. ओ थांबा थांबा थांबा. चावी ठेवली असेल. मी नव्हतो ना बन्या. आमचा बन्या होता इकडे त्याच्याकडे ठेवली असेल. तो बघताय जरा. हा चावी बघतो. मिळाली का हो चावी. अहो ही तर गाडीची चावी आहे. हो का हो ही तर गाडीची आहे. चावी तसं आपण एकत्रच जॉईन झालो ना. होय तुमची 4 वर्ष झाली का सर्व्हिसची. हो 4 वर्ष झाली होती तो. पण आता काय. पण काय गंमत आहे ना 4 वर्ष एकत्र होतो पण भेटायला देखील मिळालं नाही. हा हा म्हणजे तुम्ही मेन ब्रँचला असता ना. हो. हा हा म्हणून. चावी शोधताय ना. हो मिळाली. नाही. बरं मग मी पैसे काढून बघते. अहो नको 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 त्यांच्याकडे कुठे असेल. पण हे तुम्हाला कसं
माहिती? सांधेदुखी अण्णांना सांधेदुखी नाही का? अण्णा एवढे दुसऱ्या माळ्यापर्यंत जाणार आहेत चावीवर. हा मात्र एक मजला म्हणजे आमच्या रूम पर्यंत. आणि तुम्हाला सांगतो सगळे चालकरी आहेत ना आमच्याकडे चावी ठेवायला येतात. आम्ही रिकामे हा? हा म्हणजे बन्या बन्या आमचा रिकामा. हो का? अहो तशी एक चावी असते हो माझ्याकडे. हो का? पण नेमकी आज तीही मिळेना झाले. देवीच पावली. काय म्हणाला? घालवणला कुठे गेले म्हणाला? अहो ते व्याख्याला डायबिटीस होती पाठक सदनात, तिकडेच गेले ताई सोबत. म्हणजे 2-2.5 तास तरी सोबत मिळेल. हा? मग काकू काकू सोबत असेल अण्णांच्या असं म्हणालो. बरं 2-2.5 तास लागतील त्यांना यायला. 2-2.5 तास? ओ माय गॉड, काय करू ते एवढा वेळ मी? हो तुम्ही इथे बिंदास थांबा. अहो स्वतःच हा म्हणजे तुमचंच घर आहे. आम्ही काय भाडे करू पण तुम्ही इथे बिंदास थांबा. बरं मला सांगा तुम्ही कॉफी घेणार की थंडगार चहा? काय? अहो कोल्ड कॉफी वगैरे ऐकलं होतं हो, पण थंडगार आणि चहा पहिल्यांदाच ऐकते हो. सॉरी माय मिस्टेक. स्लिप ऑफ टंग. तुम्ही चहा घेणार की थंडगार सरबत? नो थँक्स. तसा दोन्हीचाच प्रॉब्लेम आहे. साखर म्हणजे लिंब आणावे लागतील. पाणी तरी असेल ना? असेल असेल? पाण्याने भरलं असेल तर असेल. तुम्ही थांबा मी बघतो. 2-2.5 तास काय करू होतं एवढा वेळ? कधी येणार हे लोक? गण्या ये गण्या गण्या काय कोण? काय बोलणार? ती बोलली ती पण नाही बोलली. आता मी बोलतो. असा बोल आणि इथून बाहेर जा. पाणी आणायला गेलाय का तयार करायला गेलाय? रश्मी अगं तू इथे आहेस होय? तुम्ही आला ना? अगं मी पेडसे काकांपासून शोधत होतो. हो मी इथेच होती, चावी सुद्धा इथे आली होते. अहो काय झालं पाठक सत्रात मी व्याख्यान ऐकायला गेलो ना. अहो तिथे व्याख्यान वाढतच गेलं मग तिथेच बसलो. चल रश्मी चल मी आलोय आता. मी आता हिला घेऊन जातो. हा ये रश्मी ये. गण्या हे गण्या गेली. हो मी बघितली. हो काय बोलली? नाही ना काय बोलली? ती इथे आली. आली ती इथे बसली बसली पण काहीच नाही बोलली. अरे हो ती इथे आली हो इथे बसली हा. पण काहीच नाही बोलली. नाही ना. अरे तुझ्या जागी जर मी असतो ना हा, तुझ्या जागी जर मी असतो ना हा. अरे तुझ्या जागी जर मी असतो तर डायरेक्ट बोललो असतो आय लव्ह यू बोलतो तू. काय डायरेक्ट बोललोस तुम्ही काय? आय लव्ह यू आय लव्ह यू. हा हा तेच तेच डायरेक्ट बोललो असतो. बन्या म्हणूनच तू तुझ्या जागी आहे आणि मी माझ्या जागी आहे. अरे तू सांगतो साल्या तसं मी आत्ता बोललो असतो ना. तर बोललो असतो ना हा तर आपण दोघे रस्त्यावर आलो असतो. हो हो अच्छा हं. मला म्हणती बनवतो. गण्या हा तू काय म्हणालास? काय? ती इथे आली हो ना तिथे बसली हो ना. आणि काहीच नाही बोलली.
काहीच नाही बोललो. मग हे पार्सल कोणी दिलं? हे पार्सल माझं नाही. हे पार्सल तुझं आहे. बन्या, हे पार्सल माझं नाही. माझं पण नाही, हे तुझंच आहे. अरे वा, आमच्यात असं काहीच झालं नाही. हे पार्सल माझं नाही. मग ये, मी बघितलं तिला तिथे बसलेली, ती तिचंच पार्सल आहे. दुसरं घेणारच कोण आपल्या रूम मध्ये ना, तीच आली होती. थांब ना, आपण सोडूनच बघूया. यात्री तबीयत छान, किसी भी अंदाज वस्तु को ना छुए, बॉम्ब हो सकता है. गप रे. बघा बाबा, आपण नाही. पप्पा, पप्पा, पप्पा. तू काय बोलतो का? काय? काय रे? आईला ही डायरी आहे की अल्बम? अरे याच्यात काय नाही, नाव नाही, गाव नाही. बन्या, हे बघ, काहीतरी समजतंय. कोणाला? हे बघ, तुला? याच्यावर ना 1 ते 12 अंक आहे. हे नक्की महिने असणार. असणार. आणि हे बघ, ह्या उभ्या आहेत, ह्या तारखा. हे उभे आकडे आहेत. आकडे ना, मग नक्की झाल्या कुठल्या तरी आकडेवाल्याचे असणार. मुंबई कल्याण आले गे बघ आणि सांगून टाक. हे नाही रे, थोडं थोडं काहीतरी समजतंय. तुला समजतंय मग तू सांग. हे बघ, याच्या प्रत्येक पानावर एक शब्द उमटलेला आहे. कोणता? ख्वाब. ख्वाब. हा, म्हणजे स्वप्न, म्हणजे पुन्हा स्वप्न, म्हणजे गण्या तू पुन्हा स्वप्न बघत राहणार. अरे आयुष्यभर स्वप्नच बघत राहणार का रे तू? अरे ह्याच्या स्वप्न दिवसावर कोणतरी औषध द्या रे. गण्या स्वप्न बघायची सोड. गण्या मला सांग, चालू वर्ष संपायला 3 महिने बाकी आहेत. हो. या 3 महिन्यात तू ह्याच्यात काय लिहिणार रे? काय लिहिणार? हे बघ, तुला जे काय लिहायचंय, जे काय स्वप्न लिहायची ती तू लिहत बस. खुशाल स्वप्न लिहत बस. मी चालतो. अरे पण बन्या स्वप्न इतकी स्वस्त थोडीच असतात. अरे वेळात आहेस तू. अरे स्वप्नच असतात जी जगायला नवी उमेद देतात. आणि स्वप्नच असतात जी उद्याची तयारी आजपासून सुरू करायला लावतात. राखेतून निर्माण होणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी आपल्या जखमी पंखांना बळ देऊन एक नवीन उमेद तयार करतात. नवीन उर्मी भरतात. पण या डायरीत मी काय लिहू? माझी स्वप्न जी कधी पूर्ण होऊ शकत नाही. पण लिहायला काय हरकत आहे? गंमत म्हणून. हो, मी खरंच माझी स्वप्न लिहितो. प्रिय डायरी, तू आज माझ्या जीवनात आली, अगदी आगंतुकासारखी. हो, आज तीही आली होती अचानक. माझी रश्मी माझ्याशी बोलली. रश्मी आय लव्ह यू. रश्मी आय लव्ह यू. त्याचं मन त्या डायरीत उतरलं. त्यानं त्याचं मन त्या डायरीत उतरलं. पान डायरीचं सत्य बनून साकारलं. पान डायरीचं सत्य बनून साकारलं. पुढच्या चमत्कारांची जणू नांदी झाली. पुढच्या चमत्कारांची जणू नांदी झाली. आपसुकच अशी एक संधी आली. आपसुकच अशी एक संधी आली.
चुकीच्या जागी नाचताय. ही खोली आहे ना आमची आहे. म्हणजे आपलीच ना? हो हो हो, तशी आपली. अहो किती उशीर केला तो. केव्हाची वाट बघते मी तुमची. तुम्ही माझी वाट बघत होता. पण का? प्राणनाथा, हृदयनाथा, सख्या सजना. सजना सजना नाही हो. मी गण्या गण्या बन्या तो बन्या, त्याचा मित्र गण्या गण्या भाडोत्री. या बसा इथे. अहो, तुम्ही खर्चत आहे का हो? थंडी थंडी? हो. चला कुठे? सांगून टाका. काय ते? अहो ते बरेच दिवस सांगण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही खरंच या रूम मध्ये आलाय हो. आणि तुम्ही मला माझ्या मनातलं विचारताय. तुम्ही एक काम करा, काय? एक चिंता करा. तिच्या एवढंच ना. हो, तुम्ही खरं तिकडे आलाय हो. म्हणजे हे स्वप्न नाही. नाही. तुम्हाला खरं सांगा, मी तुम्हाला अरे म्हटलं तर? काय म्हणाला? मी तुला अरे म्हटलं तर चालेल का? हो हो, अरे म्हणा, कारे म्हणा, हो तुम्ही काय पण म्हणा. अरे अहो म्हणजे कसं जरा ऑर्डर वाटतं ना. आणि हे तू काय लावलंस अहो अहो अहो. यापुढे तुम्हाला फक्त रश्मी म्हणायचं. फक्त रश्मी. लक्ष्मी, हो फक्त तुम्ही. चला आता परत कुठे? गाणं म्हणतो. हो म्हणतो. भीमरूपी महारुद्रा वज्र मारुती वनाई अंजनी सीताराम. ए वेड्या, अरे प्रेम गीत का म्हटलं ग तुला? मारुती स्तोत्र म्हणायला मी काय बुद्धीत आहे का? हेच तर कळत नाही. रश्मी, तुला कसली बाधा बिधा झाली आहे का ग? माझ्या खरंच की मला बाधा झाली आहे. वाटलंच मला. प्यार बाधा, इश्क बाधा, लव बाधा. हो हो हो, हो का? कोणतरी बघील. पाहू दे कोणी पाहिलं तर. अब दुनिया की कोई भी ताकत हम दोनों को जुदा नहीं कर सकती. ए, काय झालं उठ? यायला साल्या बन्या, अशी एक काल पडत नाही ना, बागवाडी करून पडत तशी. समजलं काय? काहीतरी स्वप्नात येतो आणि सांगतो रश्मी आली आहे, आय लव्ह यू. अरे गण्या, हं? समजून घे. ये ही रश्मीच आहे. चल गप. अरे अरे भांडव रे ना. अरे गप रे बन्या. अरे चल बरोबर. गाठ मध्ये. ऐक, मी रश्मी आहे. तू गप. अरे मी रश्मी आहे. बन्या गम्या. गप. आईला, तू बन्या नाहीये, नाही खरंच रश्मी तू. आहे. अरे किती दिवस माझ्या मनातल्या भावना दडपून ठेवू दे. किती वाट बघू तुझी मी. अरे वेड्या, तू साधं दिली नाही तर कसा देईन रे? काय एवढा उशीर? अरे साधं 3 शब्दाचं एक वाक्य, तेही तुला म्हणता येत नाही. आय लव्ह यू, आय लव्ह यू. रश्मी, हो गड्या, खरोखर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आवडतं ते मला. तुझा साधापणा, सरळसोबा, लाजळूपणा. अरे वेड्या, पण यापुढे तुझ्या जगात कोणी असलेलं समजू नकोस ना. रश्मी, खरंच माझी आहे. हो, फक्त तुझीच आहे. म्हणजे हो, मी तुझीच आहे. पण खरं सांग, तू तितकाच प्रेम करत नाही माझ्यावर? रश्मी, तुझ्या तोंडून हे सगळं ऐकून मी वेडा होईन ग. ए, आता वेड्यावर व्हायचं नाही हा. तू पुन्हा एक पण खाशील बघ. आता अगदी शहाण्यासारखं वागायचा. मात्र तुझी प्रेम याचना चांगली आहे या. थप्पड मारून प्रेम याचना आवडली तुला? पुन्हा एक म्हणू? नको नको. गण्या, अब दुनिया की कोई भी ताकत हम दोनों को जुदा नहीं कर सकती. हो अण्णा, हो अण्णा, इकडे या. हो पावत नाही. हो त्यांचे अहो आपलं हे वय
तिकडे तुमची रश्मी त्याच्या गळ्यात पडले. हो हा मग रश्मी रश्मी तू त्याच्या गळ्यात पडलीस? नाही अण्णा. आणि काय कार्तिक त्याच्या प्रेमात पडली बघा. रश्मी अगं तू त्याच्या प्रेमात पडले? नाही अण्णा. आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलोय. हो ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अहो अण्णा तुम्हाला कळत नाही त्याचं. अहो ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले म्हणून तुम्ही काय दाखवत बघता. हा तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो. रश्मी हो अण्णा अण्णा हो काय झालं का. तुम्ही असे काय करताय. अहो, तुम्ही हो पण माझ्यावर पडताय. अहो अण्णा अहो तुम्ही जसे हात पाय काढला तर संपलं सगळं. मला कुठेतरी अहो काय चाललंय काय? अहो हो वहिनी बघा झालं तुम्ही आलात ते. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेलं बघून हो अण्णा माझ्यावर पडला. कसं वाटतं? बरं वाटतंय का. काकू अण्णा यात माझं काही नाहीये ना. ए नाही कसं काय. सगळं तुझंच तर आहे. तू माझा मी तुझी. नाही नाही ग. अरे घाबरतोस कशाला. अब दुनिया की कोई भी ताकत हम दोनों को जुदा नहीं कर सकती. शाबास बेटा. ओ शाबास काय. अगं प्रेम असं चार चौकात करायचं नसतं. हा अहो तुमचं काय चाललंय. अहो कार्तिकला तुझं बोलतोय त्याला डॉक्टर. काय कार्तिकने आज धोतर पिळलंय? हे बघा अण्णा तुम्ही काही काळजी करू नका. हा पेंट असेपर्यंत तुझं धोतर पिटू देणार नाही. अहो तुम्ही मागोमाग आलाय म्हणून तर डॉक्टर पिटलंय. असं म्हणताय. ठीक आहे ठीक आहे. अहो माझं काय आहे तुमचं तुम्ही बघा म्हणजे झालं. हा? अहो तुम्ही मागोमाग आलाय म्हणून तर डॉक्टर पिटलंय. आता हा बाबा आता चाळीत भोंगा वाजवणार. काकू अण्णा मी तुम्हाला सांगतो ही रश्मी आहे ना. तुम्ही काहीच सांगू नका. अरे बोज म्हणजे माझ्या पोरीची स्वप्न बघतोस काय. अरे लायकी आहे का तुझी. अण्णा मी रश्मीला पण. खबरदार माझ्या पोरीचं नाव घेशील तर. आता नाव घ्यायचं तर फक्त उखाण्यातून. हा? हो 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 घे 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 उकाण्यातून घे उकाण्यातून घे. अण्णाच्या पिंडाला नैवेद्य दाखवते वाकू आणि ह्या गळ्या फाडवते नाव घेते कावळा अगं बाई तिचं सगळं वाटतं. अगं रश्मी तिला ना त्याला ना मागे ना पुढे त्याच्याशी कशाला नातं जोडते. अहो अण्णा म्हणून मी त्यांची नातं जोडले हो. हो पेंडसे. अहो त्याने तिच्याशी नातं जोडलंय. हो अण्णा तुम्हाला काही कळतं काय. काय हो? याच्यासाठी पोरीला शिकवली सवरली काय हा? हा? रश्मे अगं मी तुला ह्याच्यासाठीच का शिकवली. अहो अण्णा तुम्ही आज मला शिकवलं म्हणून माझं मला चांगलं वाईट कळतंय की. अरे चांदाला काय जादू केली माझ्या मुलीवर. अरे रश्मी रश्मी अगं भानावर आहे आणि तू इथे बस. तू बघ तू शांतपणे विचार कर म्हणजे कदाचित विचार बदलेल तुझा. अण्णा अण्णा हिला घेऊन जाऊ. हो का. का नहीं नहीं नहीं. अब दुनिया की कोई भी ताकत हम दोनों को जुदा नहीं कर सकती. अण्णा आवरा ना जरा तुम्ही हिला. अहो काय अण्णा तुम्हाला साधी पोरगी आवडत नाही. हो आमची कमी असती तर तोंडाला काळं फासून चाळी खोटी तांदळी असती. निदान बाकीच्या पोरीची तरी दृष्ट्या लागली नसती. अहो तुम्ही काय बघताय. या तिला कोणी- हा न्या न्या ओढा दिला. चल, हो, चल, नाळा चल. लावून ठेवा. काय काय? दोन्ही काय टाकून देतो. गड्या? चल, गडी मी चल. तुला ओढा, लागलं न्या. नाही. गड्या, बाजूला, गड्या. बाजूला. तू काय बघतो जा तिकडे. सोन मला उचलवतोय सोन. अरे तुझी गाडी काढली कुठे. अरे इथे कशाला आलाय. कशाला आलो. तू इथे कशाला आलाय.
हे विसरलंच बघ. अरे रे, त्या घारू अण्णांना किती बरं वाटत असेल. त्या घारू अण्णांना किती बरं वाटत असेल. त्या घारू अण्णांना किती बरं वाटत असेल. का? का? अरे का काय का? एक तरी माणूस त्यांच्यासाठी निघाला विसरगोळा. तर आई सारखी म्हणत असते तू अण्णांची गादी चालवणार, अण्णांची गादी चालवणार. चालवशील. पण मी काय म्हणतो बन्या, ए या दादा, हा. मी काय म्हणतो बन्या दादा, हा. अण्णांची गादी चालवणार कशी? अण्णांची गादी ना हा, चालवायची आहे ना. हा, अण्णाची गादी हा, चालवायची आहे. हा, अण्णाची गादी हा. कशी चालवायची. काय झालं फिरकी देतोस होय? मी पण तेच विचारलं ना. आता मला सांग, गाडी कशावर चालते. रस्त्यावर चालते. गाडी रस्त्यावर चालते बरोबर आहे, पण कशाने चालते. रस्त्यावर पेट्रोलमुळे चालते. पेट्रोल. गाडीत पेट्रोल टाकल्यावर गाडी रस्त्याने चालते बरोबर आहे. हा, राईट. हा. वाईट आहे, पण कशाने चालते. पेट्रोल टाकून रस्त्यावर सुसाट अशी चालते आणि खाली पडते माहितीये, पण खाली काय. खाली काय? खाली काय. खाली काय? अगं गाडीच्या खाली गोल गोल चाक टाकतो. चाक. गाडी कशी चालते. एवढ्या का चालते तू बाबा? अरे चाकामध्ये चालते. मग तुझ्या अन्नाच्या का हा? गाडीला, अन्नाच्या गाडीला चाकलं. मग तुझ्या अन्नाची गाडी कशी चालेल. चाक लावून. हा. मी आता जातो. हा, मी इथे कशासाठी आलो होतो? आता मलाच विचार कशासाठी आलो. एक काम कर, जिन्यात जा आणि तिथे असा उभा राहा आणि आठव दारू अन्नाला पण तिथेच आठवतो. हा, ठीक आहे, ठीक आहे. गाडी बघा. गाडी कशी चालते. आठवलं, आठवलं, आठवलं. काय आठवलं. ठेवलं. काय आठवलं. त्याचं कुठं आहे? गंगा त्याचा बाहेर गेला. हे बघ. हे काय आहे? ताईनं दिले. अरे वा, माझ्यासाठी आहे. आज राखी पौर्णिमा नाहीये. हो, ही कर्नाटकाला दे. हे पण काय आहे त्याच्यात. अरे एवढा मोठाच्या मोठा तू, तुला एवढं पण माहित नाही. एक तरुण पोरगी एका तरुण पोराला बंद पाकिटात काय देईल. उद्या मला आमंत्रण. एवढे मोठे नको. उंची काय तू हे घे. गण्या दादाला दे. शिकलो बाबा एक गण्या. काही याची करून दिली. यांना काहीच माहित नाही. निघा. तुमचं बना. त्यांचं कबूतर बना तर बना. आणि वैशिष्ट्य पण का येतो मी. मला सांग, हे कधीपासून चाललंय. आणि तुला माहित नाही. अरे त्या चाळी कोंबा कोंबा म्हणतो. आणि यांना यांच्या टिंब खाली गाडी चालली माहिती नाही. मारले झालं ना काम. चल, निघ. निघ. जातो. ऐका, गण्या आणि रश्मीचं प्रेम करून आजकालच्या या मॉडर्न जगात पण चिठ्ठी पण कसं शक्य आहे. पण हा मोठ्या का खोटं बोले. वाईट हा पुरावा माझ्याकडे आहे. गण्या, माझ्यापासून लपवतोस काय.
आता ये रे तू बघतो तुझी कारण मित्र म्हणतो मित्र आणि माझ्यापासून लपवून ठेवतो लपाट दिसतो चला काहीतरी हे बरोबर आहे बरोबर आहे हे चिपकूट हे चिरकुट नाही इथं बनकुट आहे बनकुट बचपन में जाए ये पहले इधर दो दाता है साफ कर दूंगा फ्री में है क्या एकदम फ्री में आयला हे सेल्समन पण भारीच आहे डायरेक्ट घरात घुसतात ते म्हणतात क्या आपके टिकटच नहीं है तो फिर क्या वो गादी बेचने आते हैं वो गादी एक कॉल प्रॉब्लेम मारो उसको मारो खाली करायची समजलंस? एकदा पोरीला आधी लागलास ना एक कन्या समजलं? पोरी खाली करायची म्हणजे खाली करायची अरे बन्या काय झालं तुला तरी तुला सांगत होतो साल्या हा गिना चढून वर येताना त्या कमीकडे बघत जाऊ नको काय झालंय ते बघ स्वतःच आणि काय रे आता हा गेला तो समजू असतो कोण रे अपवादानच मिळतात अशी माणसं एक तर लग्नात नाहीतर राजकारणात बन्या पण तू बोलत का नाही बोलत का नाही पेटलोय मी तरीच म्हणतोय हा रूम मध्ये एवढा धूर कसला नालायक पाहिजे फुलाची अरे तुझ्या तुझ्यांचं मेनू वाचून झालं असेल ना तर मला नक्की काय झालंय ते सांग काय भानगड करून ठेवली तू भानगड अरे साल्यानो भानगड करा तुम्ही मार खातोय आम्ही अरे कोण बिरब्बर सद्दाम हुसेन लादेन अरे तो तुझ्या गारवानाने पाठवलेला गुंड्या दादा अरे आला इथे धुवून गेला रे अरे कपड्यासारखा धुलन अरे सगळ्या लपडे करता तुम्ही भोगतोय आम्ही अरे म्हणजे तू माझ्यावरचं संकट स्वतःवर घेतलं अरे वा 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 मित्र असावा अरे तुझं लक्ष्मीवर प्रेम होत ते मला गोट्याकडून कळलं काय रे अरे तुला सांगणारच होतो पण तू इंटरव्ह्यूला गेला होतास ना कधी सांगणार होता
बसनात गेल्यावर नाही रे, मग पण ते काही म्हण, तू माझा मित्र, तू माझ्यावरचं संकट घेतलं. मित्र असावा तर असा. अरे खड्ड्यात गेला मित्र, कर नेहमी मला पुढे कर, नाटक करूया, रेसल लावूया, 7 वाजताचा टायमिंग देता आणि 9 वाजता येता. अरे कशी रेसल कशी नाटक होणार, करा नेहमी मला पुढे करा. अरे माझी तिकडे पण चाल, इकडे पण चाल. अरे साल्या, तुझ्या विचार प्रकरण चिघळलं कधी रे? अरे काय सांगू पण्या तुला, इकडे भारावल्यासारखी झाली होती, सारखी आय लव्ह यू बोलत होती, आणि मग नुसता प्रेमपत्रांचा पाऊस पाऊस पाऊस. कन्या, तुझ्या प्रेमपत्रांचा पाऊस पडला. हो ना. चला मला एकच थेंब भेटला. अरे वेडी वेडी झाली आहे रे, माझ्यासाठी वेडी झाली आहे. मग्नाचे छर लागणी झाले 2 जीव घायाळ. ए, 2 नाही, मग 3 जीव घायल झाले, पण मदनाचे शर लागून नाही. अरे त्या जाड्या गुंड्या आणि त्या दुसऱ्या गुंड्यांचे खोटे खाऊन झाले शर घायल. अरे जाताना नुसता धुलाई केली रे माझी, आणि जाताना धमकी दिली, म्हणतो खाली खुली कर, म्हणतो खाली खुली कर. अरे अरे खोली खाली खाली कर. काय एवढी हिंमत झाली त्या घरवाल्याची, त्याला गुंड पाठवतो, ते पण मला मारायला. थांब, आपण दोघांनी बघूनच घेऊया. आपण नाही, तुला जायचंय तू जा, आता माझ्या ताकद नाही. अरे असं काय करतोस पाण्या तू, तू माझा मित्र ना. अरे मित्र त्याला खड्ड्या मार खाणार कोण? हे जाऊ दे, आपण एक काम करू, सगळ्यात समोर तुझा विचार करू. नको, आज्यावर आज उपचार नको. आज नको, पण का? अरे तो बरकत अली आता पूजा सांगून गेलाय, उद्या उत्तर पूजेला येणार आहे. एकदमच जाऊया डायरेक्ट ICU. हे, तू टेन्शन घेऊ नकोस रे, आपण बघूया. मोडला रे चल. गण्या. हा? अरे तेव्हा करताना जरा सांगायचं रे. अरे तू मोडला रे हात माझा. चल आधी डॉक्टरकडे. अरे डॉक्टरकडे न्यायला रिक्षावाले चले का? बघूया. तू अण्णांजवळ सगळं क्लिअर केलंस ना? होय. अण्णांना मी स्पष्ट सांगितलंय, मी लग्नात येईन फक्त गणेशची. माझा निर्णय पक्का आहे. मग आता भीती कसली? भीती? अरे माझ्या निर्णयानंतर त्याने त्यांचा निर्णय ऐकवलाय. कोणता? लग्नासाठी तुला ते शाबूतच होणार नाहीये. हा? उद्या त्याच्यापासून सावध झालं पाहिजे रे. व्हेरी डेंजरस मॅन बाबा, व्हेरी डेंजरस. तर ऐकलंय, त्याच्यासाठी म्हणून या दुसरं शहरात नाही. करा तो जाऊ शकतो सुद्धा. भीती वाटते रे मला. हो ना. त्याने तर बरं वाईट केलं तर. हे, तुमच्याकडे अशी जागा आहे का? पळून जाय ना. आहे, अशी जागा ना आहे, मंगळावर आहे. 2 वर्षापूर्वी पण गेलो होतो ज्ञानातून. तुझ्या पप्पांना सांगूया मग एसटी चालू ठेव म्हणून. एसटी फेरी चालू झाली, पाठवलं यांना. अगं ए बाया, अशा अशक्य गोष्टी बोलत जाऊ नका रे. बन्या तुला सांगतो, ही माझ्यावर प्रेम करायला लागली ना, तिथपासून अण्णा आणि गुंड्या त्याच्यापेक्षा मला ह्याची जास्त भीती वाटायला लागली आहे. सगळं कसं, तिचं सगळं कसं रोमॅन्टिक. पहिल्यांदा रोमॅन्टिक ऐकून अंगावर शहारे येत होते, आता काटे यायला लागले. बहिणी, जरा वास्तवाचं भान ठेवा.
कोणी पळून जाऊ शकतो ना? जा. रश्मी, काय चाललंय तुझं? पळून जाऊया अगं पण तुझी नोकरी खड्ड्यात गेली टाकेलेली उत्सव कंपनी. बरोबर. अशा भरतूस कंपनीत काम करून तुमचे टाके उचवतील. नोकरी काय मिळेल नाही. तुम्ही जा पळून. जा पळून. नोकरी काही नवीन मिळेले आणि नाही मिळाली ना तरी आपण लोक व्यवस्थित राहू. इतके पैसे आहेत रे माझ्याकडे. सो डोंट वरी. हो ना, मग जा. माझ्याकडे पण आहे एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. ते कधी कामाला यायचं? अरे मग एक काम करा, जा पळून. जा पळून. ए, तुझं काय सारखं जा पळून जा पळून जा पळून. तुम्ही गेल्यानंतर हा ब्लॉग आपल्याला नंतर वापरता येईल. वा 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 वा. म्हणजे स्वार्थातून परमार्थ म्हणतात तो असा. ए, जा पळून. मग ठरलं जायचं पळून. जाऊया. जा पळून. रश्मी, पण हे तुझ्या मानकोटीवर बसलेलं भूत कधी उतरणार? मला खरंच भीती वाटते ग. मला काही माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती. मला तुझ्याशिवाय जगणं कठीण आहे. एक वेळ मी मेकअप शिवर आहे पण तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. एवढं मोठं बलिदान मेकअप शिवाय राहणार? अब दुनिया की कोई भी ताकत हम दोनों को जुदा नहीं कर सकती. अरे बंद कर ग. पन्या, हिने हे वाक्य कमीत कमी 1000 वेळा तरी बोललं असेल. तिने कधी म्हणाली? कार्टे त्याच्या जवळ बसतेस. हो हो, बाजूला हो. अगं काय बोललो, बाजूला हो. अरे इथे काय सिनेमाला आलाय? हा? बहिणीच्या खुशाल प्रेमीला पाहू दात वितकतोस काय? हा? ओ अण्णा, तुम्हाला काय कळत नाही का? रश्मे, अगं ह्याच्यासाठीच का तुला शिकलं सवरलं? ए छोट्या, जा त्या गुंड्यानंतरच बोलून घेऊन ये. ठीक आहे गुंड्या गुंड्या ह्याची पण नाही, ह्याच्यासारखी बोलून करायला पाहिजे. तो कुठे पळाला? या गुंड्याचा या गुंड्याचा या आला. तिथे ना तिथे. पण मी काय म्हणतो गुंड्या, गुंड्या दादा, आपण हा प्रश्न सामोपचाराने मिटवूया का? हो, सामोपचाराने. काय असतं? जाऊ दे. पण मी काय म्हणते ऐकू तरी घ्या. हो हो, जातो. पन्या, हे पन्या, थांबू नकोस हा. मी बाहेर थांबलो. मी आलो आपण आलो. नावाचा भस्मासूर बाहेर येण्याच्या आधी आपण इथून पोबाला करूया.
गोट्या अरे गोट्या चल मला वाटतं चायनीज बोलतोय तो गुडघ्याच्या जवळ राहतो ना हल्ली. बन्या हे बन्या बोलला मराठी बोलला जागेवर आला हे घ्या पाणी प्या पी टाकी रिकामी झाली असेल पी तुम्ही असे का माझ्याकडे बघताय अरे कुठं माझं डोकं दुखते मला डोकं येते. अरे हा गुन्ह्याला अरे पण तू काय बोललाय? मी नाही मी त्याला झोपवलेलं अरे नाही. काय झोपवलेलं नाही तो असा उभा गेला आणि आडवा होऊन आला पण कोणी केला? मी नाही तुम्ही बोलू नका आणि त्याने जर ऐकलं तर मला आडवा करेल. आता तो कसला उठतोय बेशुद्ध पडलाय काय हो आता काय तो उठणार नाही तू त्याला आडवा केलाय अरे बाबा मी खरं सांगतो रे मी नाही त्याला हात लावलेला. काय बाहेर आल्या तेव्हा पण तू करत आला त्याच्यात दोन नाका मला पण बसले नक्की याने काम केलेलं असणार. अरे कसलं काम जुडो कराटे कुंफू याशिका जाशिका अरे काय काय रे शिकलास कधी तू अरे हे चिमोनिका काहीच माहिती नाही मला. हे खरं सांगतोय यार. अरे विश्वास ठेवा. अरे मी नाही मारलं याला. अरे केवढा माणूस आहे पण मी मारेल का? ऐक ना मला एक कळत नाही काल संध्याकाळपर्यंत त्या गुंड्या दादाला घाबरणारा तू आज एकाएकी एवढा असा धुंदास कसं झाला रे जणू तुझ्या अंगात ब्रुसलीस संचारलाय हो ब्रुसलीच संचारला होता चिका नाका अका मका फुका तू हे केलं नाही मग काय चमत्कार घडला की काय असणार चमत्कार. नियतीचे प्रासे कधी उलट तर कधी सुलट. या गणे आणि बन्याची अचानक परिस्थिती बदलायला कशी लागली? सगळी सूत्र त्याच्या बाजूने कशी चालायला लागली? काहीतरी गोड बंगाल आहे. मला शोध घेतला पाहिजे ते यायच्या आधी. कोणतरी आलं वाटतं. कुठे गेलं? कुठे?
पाय येत नाहीत माझे. अवकाश आज तिकडं अवकाश साहेब बघितलं काय आपले दिवस बदलले. का बरोबर आहे. काळ बदलतो, वेळ बदलते, तशी आपली पण वेळ बदलली. बरोबर सारी माणसं पण बदलतात. बघ, अरे पैसा दिसला की माणसं बदलतात. बदलू नका, वेळ बदलते, माणसं बदलायचं नाही. बस खाली. जरा थोडीशी शिकवून तिसरी बाजली only packet food. आज पार्टी केला दिवस आहे. खाली बस. अवकाश संतोष किती मी इथंच बसतोय. भजी कशी तुझी? भजी दे भजी कोण सहा भजी मला सांग. मी तुला गणित घालतो. एका ताटात सहा भजी, मग 2 ताटात किती भजी? किती भजी? हो माझ्या दुकानात बसवं लागतं. 5.5 त्याला 3च भजी दिली. तू मगाशी म्हटला एका प्लेट मध्ये 6 भजी, पुढे भजी 3 भजी पुढे गेले. तो हिशोब आपण उद्या हो तुझ्या लावू. मला साहेब 3 भजी पुढे गेले. तो उद्या हो उद्या सांग. हो आता मला फक्त आपले हे दिवस बदलले कसे तेवढं मला सांग. का बदलले माहिती? मी लिहिलेली ती जादूची डायरी बन्या. जादूची डायरी डायरेक्ट डायरीत सगळं लिहिलं. काय तुला सांगतो ती जादूची डायरी काय ती जादूची डायरी अद्भुत आहे. भूत नाही रे, भूत नाही. ती जादूची डायरी अद्भुत. अद्भुत म्हणजे असामान्य. गळ्यात खूप भजी पळतो. मी याचे आता 3 भजी बघितली. एक तुकडा आहे रे, फक्त एक तुकडा. मला खाली बसायला प्रॉब्लेम होतो. मी काय म्हणतो गळ्यात वाईट तुला सांगतो, पहिलं डायरेक्टली रश्मिकाने माझं प्रेम लिहिलं. बरोबर त्याला 4 वर्षात एक शब्द कधी तिला बोलू शकलो नाही. बरोबर. दुसऱ्या दिवशी लगेच आली, बन्या कन्या माझं प्रेम आहे तुझ्यावर. असे नाही, दुनिया की कोई ताकत हमें जुदा नहीं कर कन्या उठ. कन्या ए कन्या उठ. ताकत जी तर त्या डायरीत मी साध्या बॉस बद्दल लिहिलं. अरे कंपनीच्या मालकाने साला लाख मारून हकलून लावला. अरे तो साला कंपनीचा मालक मारून हकवला. समोर ये.
अरे बापरे, परिस्थिती खूपच आटोक्या बाहेर गेली. आपली परिस्थिती बदलली बन्या, आपली परिस्थिती कशी काय? बन्या. हो. ठीक आहे. आज त्यांचा दिवस होता. हो. ये Yes. ये. बन्या, माझी माझी तर सारं संपली. गण्या. पैकी बन्या. गण्या, हा? अरे साला मला काय म्हणायचंय, आज होळी आहे. होळी रे होळी, पूर्णाची पोळी, घरवाल्यांच्या हातात बंदूक. हातात बंदूक. गण्या, किरीस का गाणं सुनेगा? किरीस का गाणं सुनेगा तू? मैं तेरे को किरीस का गाणं सुनाऊंगा. जाता जाता ऐकूया आपण. चल. Terus, kayak मैं तेरे को किस का गाना सुनाऊंगा. बन्या, Oh, चल. स्क्रिप्ट क्या गाणं तुला? अपना घरवाला मी तुला डायरी बदल. तुम मेरा सुन, मेरा एको अपना घर मालक घरवाला वो तुम्हारा सब. अपना घर मालक घरवाला वो तुम्हारा ससुर. और उसके बाजू में रहता है वो पेंशन, वो मेरा ससुर. तेरा को किस का गाना सुनाता हूँ. चल. ए बजी रही है. ए बजी. किस का लेकिन कन्या आई बात नहीं हो रहा है. दारू भाई. अरे भल्या भल्या ते संसार उद्ध्वस्त करते दारू. मी तुला डायरी जातो. डायरी अद्भुत डायरी. याच्यात अजून एक घोट आहे. कन्या दारू काही. बन्या, ये अजून आपण. अरे दोन अंताई अड्रेस माझ्या सारे जण प्यायलेले असावेत. लक्षात ठेव. अंताई अड्रेस माझ्या सारे जण प्यायलेले असावेत. चार कानेकरी मात्र बेदर्श असावेत. याला मला मित्र म्हणतात. लाज वाटते. मला तू मित्र कोण आहे? अरे मित्र होण्यामध्ये दारूच्या बाटलीत राहिलं का? हा गोड मंगल आहे तो. पण या पियालेल्या लोकांवर विश्वास ठेवावा का? कधी कधी पियालेली लोकच खरी बोलतात. या डायरीचा शोध घ्यायलाच हवा. आतमध्ये तर नाहीये ना? अरे पण तू पाहिलास का? हो, मी माझ्या डोळ्याने पाहिला. या रूमच्या खिडकीतून पळाला. या रूमच्या? हो अण्णा, एवढ्या लगबगीने मला वरती बोलावलं. अहो कोट्याने इथे चोर पैताना पाहिजे. हो बाजूला हा मी छडाळला. अहो तुम्ही कसा छडा लावणार? मी टीव्ही वर सीआयडी बघतो ना. गडबड हे कानाखाली आता शिवाजी साठव काढीन. खूप तो गडबड हे करतोय. काकू, इथे काय करताय? अप्पा काय? अगं इथे एक चोर शिरला होता. हो, मी माझ्या डोळ्याने बघितला. या रूमच्या खिडकीतून पळाला. हा
चोराची काही गोष्ट भेटते का ते पाहू. चला शोधा सर्वांनी. अहो तो माझा चोर आहे. तुम्ही काय बघताय? काय करतायत का ह्या वयात ना तुम्हाला काही सुचतच नाही वाटत. अरे गोट्या, ही चोराची चड्डी आहे. तो का क्लू आहे का? अरे क्लू म्हणजे एखादी विशिष्ट काही चोराची गोष्ट असेल ती शोधायची आहे. याचे कपडे काय शोधतोस तू? गण्या, आपण चुकीच्या ठिकाणी आलो. ही आपली जत्रा आपल्याकडे आली आहे. जत्रा. अहो तुम्ही बरोबर ठिकाणी आलाय. तुमच्या खोलीत चोरी झाली. चोरी. काय हो चोरी हो आमच्या इकडे? हो. पण मी काय म्हणतो, आमच्या खोलीत आहेत काय? काहीच नाही चोराला. अहो तुम्हाला ना आता जे ते काही केलं त्याच्यात तुम्हाला काही वाटत नाही आहेत काय ते. पण चोराने काहीतरी चोरून नेलंय. काय चोरलंय? तुम्हाला ह्या अवस्थेत नाही कळणार. तेच आम्ही शोधतोय. मला एक क्लू सापडला. क्लू. हा अरे वा, बघा त्याला काहीतरी वेगळं सापडलंय. बंड्या, हम्म. हे अरे हे तुझ्या बस आहे. कधी उलट कधी सुलट. म्हणजे बॉस या खोलीत आला होता. बन्यांचे बन्यामध्ये इकडे येणार चोर हा बॉस होता. बॉस होता. पण बॉसने इकडे येऊन काय चोरलं? काय चोरलंय? मग शोधा. बन्या, बन्या आपली डायरी शोध. डायरी. बन्या आपली जादूची डायरी. जादूची डायरी? बन्या जादूची डायरी. बन्या हो. बन्या जादूची डायरी. तर डायरी गेली. अरे डायरी तर किरकोळ असते आणि ही कसली जादूची डायरी? बन्या हम्म. त्याने आपली जादूची डायरी नेली. अरे बापरे. आता आता सगळ्यांची वाट लागणार बन्या. अरे हो. आता आता आपले दिवस परत बदलणार बन्या. काय? बन्या परत बदलणार आपले दिवस. तो- अरे तो साडी बॉस डायरीच तर होती. ए, कृष्ण बरोबर ना तू आलीस. गण्याने दिलेली जादूची डायरी बॉसने चोरून नेली बघ. हा. आता वाट लागणार. रश्मी रश्मी आता वाट लागणार. अरे स्टॉप इट. ती काही जादूची डायरी नव्हती रे. मग ही डायरी माझी होती. तुझी? हो मी बनवली होती रे. हा. डिजिटल डायरी. डिजिटल डायरी? हो थांबा सगळं सांगते. हा. दुबईमध्ये जो सेमिनार होणार होता ना हा. त्यासाठी आपल्या कंपनीकडून ती डायरी मी बनवली होती. गण्या तुला आठवते मी पहिल्यांदा तुझ्या रूमवरती आले होते चावी शोधायला. तेव्हा ती डायरी इथे विसरली होते आणि ती डायरी डिजिटल होती. त्याच्यामुळे तू ते त्यात लिहत होता. त्याचा बॅकअप मला माझ्या लॅपटॉपला येत होता आणि त्यातून मला तुझं प्रेम समजलं आणि त्या बॉस तास तिला पटपणे दिसून आला आणि मग त्या बॉसला काढून टाकण्यात आलंय. रश्मी रश्मी तू हे खरं सांगते? हो गण्या हो. आणि अजून एक मी आनंदाची बातमी इथे घेऊन आली. आनंदाची बातमी? कोणती? कोणती सांग. सांग. याला पहिल्या आधी सांग. सांगते. माझ्या डिजिटल डायरीची संकल्पना आपल्या कंपनीच्या मालकांना आवडली हा. आणि त्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मला निवड करण्यात आलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन अभिनंदन. आणि हो गण्या तुला सुद्धा उद्यापासून कंपनीमध्ये जॉईन व्हायला सांगितलंय. अरे वा गण्या, चला तू आणि तुला गोष्ट राहिली सांगायची. दुबईमध्ये जो सेमिनार होणार आहे त्यासाठी माझी आणि गणेशची निवड करण्यात आली आहे. अरे वा. आणि अभिनंदन अभिनंदन. अरे आणि ती जादूची डायरी असती आणि बॉसने जरी चोरून दिली असती तरी त्याचा
का सांगू आता त्या डायरी मध्ये लिहायला पानच उरली नाहीत. वर्षही संपलं आणि पानही संपली. आता तुम्ही काय बघताय? अहो वर्षही संपलं आणि डायरीही संपली, नाटकही संपलं. पण लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा घरी गेल्यावर तुमच्या आजूबाजूला पहा, अशीच एखादी डायरी असेल